समोरनं एक तरुण मुलगी पळत पळत आली, मला नमस्कार केला खाली वाकून. मी तिला ओळखलं नाही सुरुवातीला, पण ती म्हणली, ताई आज तुमच्यामुळे मी वकील झाले. मला क्षणभर काहीच कळलं नाही. जोडीदाराशी तिने अतिशय प्रामाणिकपणे तिची पार्श्वभूमी सांगितली. त्यांनीही ते स्वीकारलं की एवढं सगळं होऊनही त्या मुलीचं कौतुक आम्ही समाजामध्ये मोकळेपणाने करू शकत नाही. आपल्या समाजामध्ये अनेक गोष्टी परंपरागत चालू असतात. राजकीय पक्ष असो, राजकीय पुढारी असोत, त्यांची कीर्ती असो, प्रतिष्ठा असो, व्यवसाय असो, पैसा असो, आई वडिलांकडनं मुलांकडे, त्यांच्या मुलांकडनं त्यांच्या मुलांकडे हे परंपरागत चालू राहतं. समाज त्याला खूप आनंदाने स्वीकारतो. पण वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं ते जे पुढे चालू ठेवतात ते असतं समाजाने दिलेलं लांछन, समाजाने केलेला भेदभाव. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं त्यांनी मिळवलेले यश याच्याकडे समाज अतिशय सोयीने डोळेझाक करतो आणि त्यांना स्वीकारत नाही. नमस्कार, माझं नाव तेजस्वी सेवेकरी. सहेली HIV एड्स कार्यकर्ता संघ ही जी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची एकमात्र संघटना आहे पुण्यामध्ये, त्यांच्यासोबत मी कार्यकारी संचालिका म्हणून काम बघते. आज मी जे बोलणार आहे ते ह्याच लांछनाविषयी बोलणार आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं ज्या परिस्थितीतून जातात, विपरीत परिस्थितीतून अतिशय कष्टाने मिळवलेलं यशाच्या अतिशय मोठ्या शिखरावर बसलेली मुलं, पण समाजाने त्यांना कुठल्या पद्धतीने सामावून घेताना अडचणी येतात ह्याच्याविषयी मी आज बोलणार आहे. एकदा मी आमच्या बुधवार पेठेतनं जात होते एरियातनं. तुम्हाला माहिती असेल, दत्त मंदिरच्या समोर जो एरिया आहे त्याला बुधवार पेठ म्हणलं जातं. ती वेश्यावस्ती समजली जाते. जात होते, एका पेशंटला आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. समोरनं एक तरुण मुलगी पळत पळत आली, मला नमस्कार केला खाली वाकून. मी तिला ओळखलं नाही सुरुवातीला, पण ती म्हणली, ताई आज तुमच्यामुळे मी वकील झाले. मला क्षणभर काहीच कळलं नाही, पण खूप आनंद झाला. हे नक्की माहिती होतं की ही आमच्याच कुठल्या तरी मेंबरची मुलगी असणार आहे. तिला मी बाजूला घेतलं, जवळ घेतलं, मिठाई खाऊ घातली. काका हलवाई आमच्या समोरच आहे. तिच्याशी बोलता बोलता तिने मला तिच्याबद्दल सांगितलं. आमच्याच एका देवदासी महिलेची ती मुलगी होती. 4थीत असताना तिला मी आईला समजावून सांगून तिला हॉस्टेलमध्ये पाठवलेलं होतं. अतिशय हुशार मुलगी होती, जिद्दीने शिकली आणि वकील झाली. मधला खूप वर्षाचा काळ निघून गेला होता. माझा काही संपर्क तिच्याशी राहिला नव्हता, पण तिने ते लक्षात ठेवलं आणि ती आली होती भेटायला. खूप आनंद वाटतो जेव्हा आम्ही अशा अनेक अनुभवांना सामोरं जातो. आनंदाचे हे क्षण कायम लक्षात राहतात. अजून एक अशाच एका जिद्दी मुलीची कहाणी आहे जी खूप प्रेरणा देते आजही, आणि ती मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते. एक मुलगी जी पूर्णपणे हॉस्टेलला राहून शिकली, आईपासून दूर राहिली होती, पण आईची अतिशय काळजी घेत होती. ती 10वीला असताना 10वीच्या परीक्षेच्या 2 दिवस अगोदर तिच्या आईचा मृत्यू झाला. मुलीने परीक्षा दिली, तिला 10वीमध्ये बोर्डात यश मिळालं. ती मुलगी 12वीला पण बोर्डामध्ये आलेली आहे. सायन्सला गेली. तिचं पुढचं सगळं शिक्षण आम्ही अनेक व्यक्तींकडनं, दानशूर व्यक्तींकडून आवाहन करून तिचं शिक्षण केलं, कारण वैद्यकीय शिक्षण सोपं नाही आहे आणि खूप खर्चिक आहे. पण तिला स्कॉलरशिप्स मिळत गेल्या. अतिशय ब्रिलियंट मुलगी. ती MD झालेली आहे आज. खूप जिद्दीने तिने हा सगळा प्रवास केला, एकटीने हा प्रवास केला. हा प्रवास सोपा नव्हता. तिच्या पार्श्वभूमीबद्दल न सांगणं तिने अगदी सांभाळून ह्या सगळ्या प्रवासामध्ये केलं. आज त्या मुलीचा जोडीदार आहे, त्या मुलीने लग्न केलेलं आहे. त्यांचं नातं खूप चांगलं रुजलेलं आहे. जोडीदाराशी तिने अतिशय प्रामाणिकपणे तिची पार्श्वभूमी सांगितली. त्यांनीही ते स्वीकारलं. मला असं वाटतं अशा घटना खूप महत्त्वाच्या आहेत. पण तेच शल्य अजूनही जाणवतं की एवढं सगळं होऊनही त्या मुलीचं कौतुक आम्ही समाजामध्ये मोकळेपणाने करू शकत नाही. एवढंच नाही तर त्या मुलीचं नावही आम्हाला उच्चारता येत नाही, कारण तिच्या जोडीदाराने तिला स्वीकारलंय, पण समाज स्वीकारेल का नाही ही खरंच खूप भीती वाटते. त्या मुलीने तेवढीच जिद्द सोडली नाहीये. आमच्या ज्या मुली, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ज्या मुली आहेत, ज्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचंय, त्यांनाही ती मदत करते आता. मला असं वाटतं की एवढी समंजस बुद्धी, एवढे संवेदनशील मन असलेल्या आमच्या मुली, अनेक मुली आहेत ज्या आपल्या समाजामध्ये मिसळायचा प्रयत्न करतायत.
त्यांना स्वीकारायला हवं. 10वीत असताना बोर्डात आलेली मुलगी आहे, 12वीत असताना ती बोर्डात आली होती, ती MD झालेली आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, मुंबईमधल्या अतिशय चांगल्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये चांगल्या पदावर आज ती नोकरी करते. भरभरून कौतुक करावं असं वाटतं ह्या मुलांचं. अनेक मुलं आमची इंजिनियर झालेली आहेत, बिझनेस करत आहेत, चांगल्या नोकरीवर आहेत, चांगल्या पदावर आहेत, काही सरकारी नोकऱ्या पण मिळवून काम करत आहेत. अनेक ॲव्हरेज पण मुलं आहेत की जी शिकतायत, धडपडत आहेत, अनेक छोटे छोटे उद्योग करून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत. अनेक मुलं आहेत, आपण जसं आपल्या आई वडिलांची काळजी घेतो तशी घेणारी मुलं आहेत. आईला व्यवसायातून बाहेर काढून तिच्याबरोबर तिची काळजी घेत तिच्याबरोबर राहणारी मुलं आहेत. खूप असे अनुभव येतात, खूप आनंदही वाटतो, भरभरून ह्या मुलांचं कौतुक करावं असं वाटतं. आज आपण अनेक बातम्या पेपरमध्ये वाचतो. 10वी आणि 12वीच्या जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होतो तेव्हा आपण ह्या बातम्या वाचतो. रिक्षावाल्याची मुलगी बोर्डात आली, धुणं भांडी करणाऱ्या बाईची मुलगी आज 12वीमध्ये बोर्डात आली. सगळी दुनिया कौतुक करते, सगळं जग कौतुक करतं. पण वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं एवढं उत्तुंग यश मिळवूनही त्यांचं आम्हाला मोकळेपणाने खरंच कौतुक करता येत नाही. कारण ज्या क्षणी त्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या आईचा व्यवसाय जगाला माहिती होतो, क्षणार्धात त्या शिखरावरनं त्यांना खाली ओढलं जाऊ शकतं. त्यांचं पूर्ण भविष्य अंधारमध्ये जाऊ शकतं, अंधकार होऊ शकतो त्यांच्या आयुष्यात. त्यामुळे कितीही अशी मुलं आमच्या आजूबाजूला असली, आपल्यामध्ये असली, तरी त्यांची ओळख देता येत नाही, त्यांचं कौतुक करता येत नाही. समाजाने ह्याविषयी नक्की विचार करावा. त्या मुलांची त्याच्यामध्ये चूक नाही आहे, त्यांनी का भेदभावाला सामोरं जावं? त्यांनी आईनी जे सहन केलं ते मुलांनी का सहन करावं? समाजाचा हिस्सा होण्याचा, समाजाने स्वीकारण्याचा त्यांनाही तितकाच अधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याचा. आज तुम्हाला सगळ्यांना मला हेच आवाहन करायचं आहे की वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं, त्यांना पूर्णपणे माणूस म्हणण्याचा, जगण्याचा अधिकार तेवढाच आहे जितका आपल्या सगळ्यांना आहे, आपल्या मुलांना आहे. त्यामुळे त्यांचा स्वीकार करणं, त्यांना समाजाचा भाग मानणं आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याची संधी देणं ही आपली जबाबदारी आहे. जोश टॉकने आज मला इथे बोलवलं, हे माझं मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले आभार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.